Hello everyone, good morning and welcome you all to Rachana's New Angel World. Me, Sunny. It's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours duty, back to back duties आहे आणि येस नॉर्मल रूटीन स्टार्ट झालं आहे. रचना किचनमध्ये ऐसा थोड्या उठणार आहे आणि जाणार आहे स्कूलला. सो येस सकाळची गडबड चालू आहे आणि आज दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज गुड मॉर्निंग. सो आज ब्रेकफास्टला टिफिनला काय आहे तुम्हाला नक्की आमच्या टिफिन सिरीजमध्ये समजेल. सो डू वॉच. बाय, काळजी घे. सो सनी गेला सकाळीच हॉस्पिटलला, नाही सांग त्यानंतर गेली स्कूलला आणि त्यानंतर मी व्हिडिओ एडिट केलं. आज मी सकाळीच जेवण बनवलं आहे, मग मला आता परत बनवायची गरज नाही आहे. बऱ्यापैकी मी चांगल्या क्वांटिटीमध्ये जेवण बनवलं आहे की मला, आई आणि नायसाला पुरेल. सो संध्याकाळी बघू की काय एक्स्ट्रा भाजी मी बनवते. आणि व्हिडिओ एडिट वगैरे झाला आहे, व्हिडिओ लाईव्हसुद्धा झाला आहे. आज व्हिडिओ थोडंसं लेट गेला आहे बट इट्स ओके. आता 1-2 शॉर्ट्ससुद्धा एडिट करायचे आहेत. बट साईड बाय साईड मग मी विचार केलं थोडंसं स्वतःचं पॅम्परिंग पण करू. एवढ्या सगळ्या पूर्ण बिझी डेमध्ये आपल्यासाठी थोडंसं तरी आपल्याला टाईम काढायलाच पाहिजे. खूप लोक म्हणतात की आम्हाला टाईम नाही काढता येत, नाही मॅनेज होत, पण शेवटी ते आपल्यावरती आहे की आपण कसं टाईम मॅनेज करतो. जर मनापासून करायचं असेल ना तर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा टाईम काढू शकतात. फक्त समजायला पाहिजे की कशा प्रकारे आपण आपल्यासाठी टाईम काढू शकतो. आता मी व्हिडिओ एडिट करते, मग आजपासून मला स्ट्राईक नाही झालं की मी साईड बाय साईड अजून एक गोष्टसुद्धा करू शकते जे मला खूप दिवसांपासून ॲक्च्युली करायचं आहे. तर ते म्हणजे थोडंसं पेडिक्युअर करते घरच्या घरी माझ्या पद्धतीचं. सो जसं की तुम्हाला माहितीच असेल, म्हणजे खूप लोकांनी पाहिलं असेल आधीच्या ब्लॉगमध्ये, माझ्याकडे अगारोचं फूड स्पा मसाजर आहे. आपण घरच्या घरी मसाज करू शकतो आणि स्पासुद्धा करू शकतो. सो थोडक्यात तुम्हाला सुद्धा मी त्याची माहिती देते. जर इन केस तुम्हाला असं कधी स्वतःला सेल्फ पॅम्परिंग करायचं असेल घरच्या घरी, बाहेर जायला नसेल मिळत, सो इट्स बेटर. मी तर खूपच कमी जाते, म्हणजे जर बघितलं गेलं तर ब्युटी पार्लरचा जो खर्च आहे तो एकदमच मिनिमल आहे. कारण मी माझ्या हेअर कट शिवाय काही दुसरं करत नाही. हेअर कलर करते ते मी स्वतः करते किंवा स्वीटीताईकडनं लावून घेते. सो त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही करत नाही मी. बट आता मध्ये ना मी 1-2दा बोलली सुद्धा आहे की माझे जे टाच आहेत ते खूपच असे खडबडीत होतात. सो त्याला थोडंसं आपण क्लीनसुद्धा ठेवायला पाहिजे, कारण ना एका पॉईंटला ते पेनसुद्धा व्हायला लागतं. म्हणून मग मी विचार केला की हे जर घरात असेल तर घरच्या घरी मला करता येईल. सो हा आहे तो अगारोचा रॉयल फूड स्पा मसाजर. तुम्ही जसं की बघू शकताय खूपच कन्व्हिनियंट आहे. घरच्या घरी आपण व्यवस्थित स्पा पण करू शकतो आणि मसाजसुद्धा करू शकतो. सो ह्याला त्यांनी प्रॉपरली एक हँडल दिलं आहे जेणेकरून तुम्ही त्याला इथून तिथून फिरवू शकता. सो खाली ना इथे नॉब आहे, जो नॉब ओपन केल्यानंतर तिकडनं सगळं काही पाणी निघून जातं. म्हणजे तुम्हाला पूर्ण असं उलटं वगैरे करायची काही गरज नाही आहे. सो आता मी यात पाणी भरून घेतलेलं आहे. ह्याच्या आतमधले जे रोलर्स आहेत ते जेव्हा आपण स्टार्ट करू ते प्रॉपरली मूव्ह होतात, रोल होतात. हे मधला जो बॉल आहे तो सुद्धा रोल होतो. त्याच्यावरती आपण आपले टाच ठेवून तिकडचं जे पण डेड सेल्स असतील ते आपण काढू शकतो. त्याच्यावर फक्त आपली टाच ठेवायची. प्रॉपरली मसाजसुद्धा करतं ते. सो स्टार्ट. मी आता स्टार्ट करते. ह्याच्यातलं जे पाणी आहे ते इमिडिएटली गरम सुद्धा होऊन जातं. सो आता मी इथे ऑन केलेलं आहे. इथे तुम्ही तुमचा जो टेम्परेचर आहे तो सेट करू शकतात. तुम्हाला जास्त हवं आहे की कमी हवं आहे, हीट, मसाज करू शकतात, स्पा करू शकतात. सो स्पा जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ह्यात तुम्हाला जे तुमच्याकडे जे पण प्रोडक्ट असेल ते तुम्ही ह्यात ॲड करून तुमचे पाय ह्यात फक्त टाका. आणि आता मी करणार आहे मसाज. सो यू कॅन सी त्याचे रोलर्स आहेत ते फिरत आहेत आणि इव्हन तो जो बॉल आहे तो सुद्धा फिरायला लागला आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकतात की मसाजची लाईट
ब्लिंक झालेली आहे. तुम्ही इथे टायमरसुद्धा सेट करू शकतात की तुम्हाला किती मिनटंपर्यंत ते करायचं आहे. 10 मिनटं करायचं आहे, 20 मिनटं करायचं आहे, 30 मिनटं, तोपर्यंत ते फिरत राहील आणि ऑटोमॅटिकली मग त्याच्यानंतर ते बंद होईल. सो मी आता 20 मिनिट्ससाठी ठेवणार आहे. आणि टेम्परेचर तुम्ही इथे सेट करू शकतात की तुम्हाला कोणतं टेम्परेचर. जास्त हीट पाहिजे तर तुम्ही इथे ॲडिशनल, जसं की मी आता दाबलं आणि हे बघा, दिस इज अ टेम्परेचर. स्टार्ट. आता मी मस्त जोपर्यंत मी माझा व्हिडिओ एडिट करते तोपर्यंत हे 20 मिनिट्सपर्यंत मस्त माझ्या पायांना मसाज करेल. हे बघा, जसं की हे टाच मी तुम्हाला बोलली असं इथे आपण ठेवू शकतो. ते पण गोल गोल फिरते. सो जस्ट टू शो यू गाईज, जर तुम्ही स्पा सिलेक्ट केलं ना तर तुम्हाला ते स्पावालं फिलिंगसुद्धा येईल. जसं तुम्ही ते बबल्स बघताय, बबल्स बघू शकताय. सो जेव्हा तुम्ही यात तुमचं जो पण प्रोडक्ट आहे तो तुम्हाला टाकायचा, जर तो टाकला तर त्याच्यानंतर तुम्हाला लिटरली ते स्पावालं फिलिंग येणार आहे घरच्या घरी. रिअली फील सो गुड. जसं मसाज झालेला आहे घरच्या, छान प्रकारे माझं पेडिक्युअर झालेलं आहे. आता मी नेल पेंट अप्लाय करते. हे जे मला लास्ट टाइम मुक्का मार लागलाय ते आता मला वाटतं ते बोट माझं असंच राहणार आहे. असं तुला सांगितलं ना मी आई येत आहेत. चलो बिझी बिझी. सो आता वाजले आहेत 8. हां, 8 पण नाही वाजलेत एक्झॅक्टली. सो मी, आई आणि स्वीटीताई, आम्हाला काही काम होतं म्हणून आम्ही बाहेर गेलेलो. मग तिकडनं आलो. आता इव्हनिंग नाश्ता वगैरे झालेला आहे. आई गेल्या आहेत खाली आणि त्यांच्या फ्रेंडचं बर्थडे आहे. सो आईन रिलेटेड तुम्ही खूप काही गोष्टी आमच्या ब्लॉग्समध्ये पाहिलेले आहेत. मग आईंचं त्यांच्या मैत्रिणींबरोबरचं बॉन्ड असो किंवा आई त्यांच्या मैत्रिणींकडे गेल्या असतील किंवा कोणत्या बर्थडे सेलिब्रेशनला गेले असतील. जसं की नेहमीच सांगते, आमच्या ब्लॉग्समधनं आम्ही फक्त प्रयत्न करत असतो की चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचू दे. सो दाखवण्याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे की एवढं लाईक सगळे ऑलमोस्ट सिनियर सिटीजन्स आहेत बट स्टील दे आर लिव्हिंग देअर लाईफ टू द फुलेस्ट. म्हणजे आपण जेव्हा फॅमिलीबरोबर असतो तेव्हा आपण वेगळे असतो. आपण जेव्हा मैत्रिणींबरोबर असतो तेव्हा आपण एकदम वेगळे असतो. तो जो मैत्रिणींचा बॉन्ड आहे. मग अपर्णा काकी जेव्हा सोडून गेल्या आणि जेव्हा त्यांनी तो एक पूर्ण सँड ऑफ दिला, म्हणजे आपण जेव्हा स्कूलमध्ये होतो आपण तेव्हा हे सगळं काही करायचो. आत्ता पण आपल्याला असं वाटतं की आपल्या एजमध्येच आपण हे सगळं काही करतो, बट नाही. इवन दे आर एन्जॉईंग देअर लाईफ. आणि प्रत्येक क्षण कसं साजरा करतात तेच दाखवण्याचा प्रयत्न आहे व्लॉग्स थ्रू. त्यांची जी फ्रेंडशिप आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असे फ्रेंड्स असायलाच पाहिजे, सुखादुःखात जे एकत्र येतात. आणि आईंचा पूर्ण जो ग्रुप आहे तो ॲक्च्युली असाच आहे. खूपच अमेझिंग आहे. म्हणजे मला तर त्यांना सगळ्यांना भेटून एवढं पॉझिटिव्ह वाटतं ना, नेहमी पॉझिटिव्ह वाटतं. सो मला असं वाटतं की माझ्या व्लॉग्सच्या माध्यमातून मी तुम्हाला तेच दाखवू की कसं त्यांच्यातला जो बॉन्ड आहे कसं ते साजरा करतात प्रत्येक क्षण. मध्ये काहीही असो, ते प्रत्येक फेस्टिवल, छोटं फेस्टिवल ते त्यांच्या त्या कट्ट्यावर साजरा करतात. प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करतात. आपण एका पॉइंट नंतर ना, मी म्हणजे खूप लोकांकडनं ऐकले की आता काय गरज आहे, आता आम्ही खूप मोठे झालो, बर्थडेज वगैरे करायची काय गरज आहे. खूप लोक केक सुद्धा कापत नाही की आता आम्ही थोडी लहान राहिलो आहोत. बट असं काही नाहीये. आपण आपल्या मनात एक छोटंसं बाळ आहे, अजूनही जिवंत आहे. आणि तो केव्हा निघतो, जेव्हा आपण आपल्या फ्रेंड्स बरोबर असतो. आणि मला छान वाटतं आईंच्या मैत्रिणींचा जो बॉन्ड आहे, आईंच्या मैत्रिणी ज्याप्रमाणे उत्साही आहेत आणि प्रत्येक जणींचे तुम्ही जर थॉट
पाहिले असतील माझ्या व्लॉग्समध्ये, किती छान बोलतात ते आणि किती मस्त त्याच्या थ्रू सुद्धा ते छान मेसेजेस देण्याचा प्रयत्न करतात. माझ्या पास्ट व्लॉग्समध्ये जेव्हा मी माझं व्हिडिओ एडिट करत होती तेव्हाच मी आईंना सांगितलं की किती छान प्रकारे, किती सोप्या भाषेत त्याने आपल्याला एक लाईफचं लेसन शिकवलं. म्हणजे एवढं सुंदर सुंदर मोमेंट्स ते जे तिथे क्रिएट करतायत तोच एक दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. पण कितीही म्हातारे झालो, आपण कोणत्याही एजमध्ये असो, बट आपला जो उत्साह आहे, आपला जो एक चाइल्डिश बिहेवियर आहे तो आपण कधीच नाही सोडायला पाहिजे. आणि मैत्रीण म्हणजे फ्रेंड्स हे आयुष्यात असायलाच पाहिजे. बस एवढंच, बाकी काही नाही. एनिवेज, चला मग आता थोडेसे आईंच्या मैत्रिणींचं बर्थडे आहे, त्यांनी कशा प्रकारे साजरं केलं ते तुम्हाला थोडक्यात इथे बघायला मिळेल. ऍक्च्युली आम्ही ना हॉटेलला जाणार होतो, आमचा तिघींचा असतो ना हॉटेलमध्ये. तुम्ही हॉटेलमध्ये का नाही केलं? पण नाही ना, बरं नाहीये. आमची संधी घालवली. नेक्स्ट टाइम करू डिलिव्हरी. मला वाटलं काय पटवर्धन ताईंचंच आहे, परत तुझं आणि नंतर मेसेज पाहिला आले. आई बरं बोले हो का जॉईन, म्हणे हो चालेल. चला ठीक आहे. नाही, आणि कशा सगळ्या येतात ना, आईंचा बर्थडे बोलला स्पेशल सगळे येतात. जास्त म्हणजे नाही लागत, खरं सांगते. म्हणून मी तो चान्स घेतला. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता वाटतंय जरा इकडे ऐक ना काय बोलतात ते. मी ना वाढदिवस किती आहे तुझा? सिक्रेट सांग ना प्लीज. तू सांगते का? ही कधी सांगते का आपल्याला? पण आपणच तिचा ठरवायचा ना. आज 50 आहे. 54 वर्ष झाली. 54 छोटी आहे. आम्ही खूप मोठे आहेत. आणि कधी वाटत पण नाही. किती 40. तुझ्या आणि माझ्या वयामध्ये 14 वर्षाचा फरक आहे. पोटाला सांभाळ ग बाई. थांब ना, त्यात अजून केक पण यायचं असेल. काय काढायला केक? अरे बापरे, प्लेट भरून.
न्यू डे हॅज स्टार्टेड बॅक फ्रॉम 24 hours ड्युटी. परत क्लिनिकला जाणार आहे. फेवरेट नाश्ता रेडी झाला आहे, कांदे पोहे. आज काय स्पेशल? कांदे पोहे आणि कोबीची भाजी फार दिस आहे, सनीचं फेवरेट आहे. सो नायसा गेली स्कूलमध्ये. फायनली रेडी झालो आहे आणि आता पुन्हा चाललो मी क्लिनिकला. सो लेट्स गो. काय म्हणते बरी आहे? मस्त मस्त. चलो बाय. चाललास? क्लिनिक आहे. चल बाय. चालला. सो आज मी बनवते पनीर कोफ्ता. सर्वात आधी मी इथे पनीरला ग्रेट करून घेतले, त्यानंतर गाजरला ग्रेट केलं आहे. त्यानंतर इथे थोडंसं मी कॅप्सिकम ॲड करते. तुम्हाला जे हवे भाजी ती तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर मी इथे ग्रीन चिलीज ॲड केलेत, मग हळद, मसाला, मीठ आणि मग बेसन, कारण ज्याने आपल्याला त्याला बाइंड करायचं आहे. आलं लसूण पेस्ट आणि मग त्या पूर्ण मिक्सरला मी मिक्स करून घेतलं आणि त्याचे छोटे छोटेसे गोळे करून घेतले. तुम्हाला जी साईज द्यायची आहे ती साईज तुम्ही देऊ शकता. त्यानंतर मी त्याला डीप फ्राय केलं. मस्त ते लालसर झालेले, बट मेक शुअर ते आतमधून सुद्धा कुक व्हायला पाहिजे. सो इथे मी आता तेल गरम करत ठेवले. त्यानंतर मी त्यात खडे मसाले टाकलेत. त्यानंतर ॲड केली कांद्याची पेस्ट आणि मग हळद, लाल तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि त्याला पूर्ण प्रॉपरली मिक्स करून घेतले तेल सुटेपर्यंत. त्यानंतर त्यात ॲड केले टोमॅटोची पेस्ट. झाकण ठेवून त्याला थोडीशी वाफ येऊ दिली आणि मग प्रॉपरली मिक्स केलं. त्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलं. 1 टेबलस्पून दहीसुद्धा ॲड केली आणि लास्टला जे मी कोफ्ते बनवले ते मी ॲड केले आणि त्याला मस्त वाफ येऊन दिली आणि छान असं चपातीबरोबर एन्जॉय केलं. सो येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. वाजले आहेत रात्रीचे 11:15. नायसाला काय आणलंय बाबांनी? नायसाला आणले बुक्स. रचनाची एडिटिंग चालू आहे, उद्याच्या ब्लॉगची तयारी आणि नायसाची चालू आहे. जेवली तू? काय जेवली? वरण भाती खाल्लं. पिंक इकडे कॉर्नर. ओके, दिस इज ब्लू. व्हेरी गुड. दिस इज ऑरेंज. ऑरेंज, हां राईट. दिस इज ग्रीन. व्हेरी गुड. पता नायसाला बुक्स आणलेत रचनाने सांगितलेले त्याप्रमाणे. हे थांब. स्कूलमध्ये मागवलंय का प्रॅक्टिससाठी? तुम्हाला ना घरात प्रॅक्टिस, तुम्हाला एक कारण होती ती हरवली नाही. हो का? आणि ना तुम्हाला हे अशी स्क्वेअर आहे इकडे. हे आणि बाबाने एक सांगितलं, बाबाने एवढे आणले. मी म्हणलं आता तुला कुठली पाहिजे, मोठी पाहिजे छोटी पाहिजे? छोटीच चालले, मोठी कशाला आणली? असू दे. थांब थांब. लाईन्स याच्यात जास्त कलरफुल आले.